काय नाव तुमचं? प्रकाश शिंदे. बरं कुठलं गाव? डिक्सळ. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. सध्या भगीरथ बालके गावोगावी फिरत आहेत जनआशीर्वाद यात्रेनिमित्तानं. अनेक नेते मंडळी आमदार फिरतात. वातावरण काय? वातावरण काय आता सध्या सत्ताधारीच्या विरोधात वातावरण आहे. बरं का? काय म्हणजे काय आता शेतकऱ्यांनी सगळं वाटोळं केलं हे ह्याचं काय? बरं वर केंद्रात भाजप सरकार आहे, खाली राज्यात भाजप सरकार आहे. मग त्याच्याबद्दल वरनं एवढ्या योजना आहेत ते सरकारकडनं, मग काय नुकसान काय झाले? कुठल्या योजना आल्या नाहीत का? रस्त्याने आला ती रस्ता तर आहे का नीट सांगा एकदा. बर बरं रस्ता बी नीट नाही. आता बघितलंय तुम्हीच. बर बरं पीएम किसानचे येतात का पैसे? काय करायला पीएम किसान देऊन बर बरं 6,000 देणार आणि आमचं 60,000 हाणणार. बर बरं मग आता काय नेमकं विद्यमान आमदार म्हणते कामं केली विकास 3,000 कोटी कामाला तर दादा सांगत होते. आता तुम्ही ऐकलं मुलाखत घेताना काय काय ना कोटीवर शून्य किती आहेत हीच आम्हाला माहित नाही. बर बरं त्यामुळे आता 3,000 कोटीचा हिशोब कसा सांगायचा? गावात निधी आला नाही का? आता काय माहित नाही, आमच्या तर हिशोबाने आला नाही. आला नाही. आमदार साहेब निवडून आल्यावर आम्हाला म्हणले हा रस्ता मी स्वतः करणार, मला तुम्ही कुणी सांगू सुद्धा नका. बरं बरं आता आलाच नाही रस्ता. हा? रस्ता तर आलाच नाही ती. आता निवडणूक झाली तरी थांबा, अजून थांबा. तरी रस्ता झाला नाही. आता कधी होणार आहे काय माहित नाही. मग निवडणूक आली आता परत आता महिन्यावर दुसरी निवडणूक आली आता. महिन्यावर निवडणूक आली. आमदार साहेबालाच माहित. बर मग आता काय मग तुमच्या मनात काय नेमकं आता कुणाला आमदार करायचं यंदा? यंदा आमदार काय आता यंदा आमदार सध्या ते ह्याचं मराठा आंदोलन एक चालू आहे. बरं बर त्यामुळे परत जरांगे पाटील काय म्हणतील ही बी आहे. बर मग आता जनआशीर्वाद यात्रेनिमित्तानं भगीरथ बालके स्वतः गावागावी येऊन जात आहेत. तुमच्या गावात येऊन गेले. काय त्यांचं कसं काय प्रतिक्रिया काय? त्यांचं? हो का, सध्या हे काय सत्यात नाहीत. बरं त्यामुळे त्यांना काय आपण बोलू शकत नाही. बरं आपण बोलणार कुणाला? सत्तावाल्यांना. बरं मग सत्तावाल्यांनी काय केलं नाही का मग? कारण आता भगीरथ दादा आले पण त्यांना निवडून दिल्यानंतर प्रश्न विचारायचे, अगोदर काय विचारायचे? बरं मग आता विद्यमान आमदार या मामांकडे माहिती का? हा? विद्यमान आमदार काय काम आमच्या गावात तर काय नाही, फक्त एक रस्ता सांडवा ती तर केला नाही, बाकी काय माहित नाही. नमस्कार. काय नाव आहे आपलं? प्रकाश बाळासाहेब गोदे, गाव गाव डिक्सळ. बर 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 सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. काय काय विद्यमान आमदारांचं कसं कामकाज आहे हो? आताच्या का मागच्या? आता चालू आताचे कामकाज चांगलं आहे त्यांचे. कसं आहे? करतील की विकास कामं काय केली काय नाही? ह्याने केली की कुणी? बालकी बालकीनी अगोदर केलेली नाना असताना केलेली ती. आता चालू आमदार अवतडे येतं. अवथड्यानं काय केलं नाही. रस्तेच नाहीत गावाला. मंगळवेढा तालुक्यात एवढं गावच राहिले. बर प्रत्येक गावाला रस्ता चांगला आहे. ह्या गावाला रस्ताच नाही. रस्ताच नाही. नाही कसलाच नाही. बर मग आता काय ते विद्यमान आमदार म्हणतात की एवढा विकास केला, निधी आणला एवढा मोठा, काहीच 3,000 नाही, रस्ताच नाही झालं तर काय? 3,000 कोटी 3,000 कोटी निधी आणलाय म्हणते की मतदारसंघात. नाही नाही, इकडे तर आलाच नाही. ह्या छोट्या गावाला अजून पोहोचच झाला नाही. मग गावात कसलाच निधी नाही. नाही नाही बर का हो? का आता छोटं गाव असल्यामुळे कोणते पाठीमाग नाही. बर तुम्ही मागणी केली नाही मागणी जाऊन त्यांना विचारल्यावर करू, आज करू, उद्या करू, हेच चाललंय. का? म्हणजे झालंच नाही. गावाच्या वतीने तुम्ही मागणी केली नाही का केली कोणाला? की मागणी आम्ही. बर मग तरी केलं नाही काम? नाही केलं. बर मग आता यंदा काय अनेक जण इच्छुक आहेत आमदारकीसाठी. आहे ते. कोण आमदार व्हावं असं वाटतंय? आम्हाला तर भगीरथ दादाला करा असं आमची इच्छा आहे. दादाला? हो. बर का म्हणून वाटतं दादाला? तर, काम करण्याची जरा हुडहुडी दिसते यांची. बर गावात आलते का दादा? आलती भगीरथ दादा आलते गावात? आलती घ्या. बर काय म्हणणं त्यांचं? त्यांचं म्हणणं मी सगळं करतो, पुढे काय असेल ती राहिलेली बरं. कामं पूर्ण करू. बर बाकी राहिलेली सगळी काम विकास कामं करू म्हणते. करू म्हणजे बर मग यंदा कोणाला आमदार करायचं आहे? भगीरथ दादाला करायचं. दादाला होय. बर समस्या काय काय आहेत गावात? समस्या काय ही नाही, पाण्याची समस्या, बर गावात रस्ते नाहीत. बर पाण्याची कशी योग्य सोय तुमची? प्यायच्या पाण्याची सोय आहे, परंतु काय कुठं छोटं मोठं काय राहिलेलं करत नाहीत ना. बर निधी देत नाहीत. बर नाही आतापर्यंत. निधी देत नाही ती? नाही. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? नवनाथ शिंदे. बर बर गाव? गाव डिक्सळ. बर चालू डिपोटी. बर 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 काय विद्यमान आमदार? सरपंच आहे काय? विद्यमान उपसरपंच बर कोणत्या पक्षाचं? भगीरथ दादा. बर विद्यमान आमदारांचं कसं कामकाज आहे मतदारसंघात? मंगळवेढा, पंढरपूर, मंगळवेढा? विद्यमान आमदाराचं कोणत्याही पद्धतीचं चांगलं काम नाहीये. बर कारण ते 3,000 कोटी निधी आला म्हणतात, पण तो कागदावरती आहे असं सध्या तरी वाटतं. कारण प्रत्येक गावामध्ये गेलं तर कुठल्याही गावाचा रस्ता चांगला नाही. बर प्रत्येक गावामध्ये काय काय गावांनी तर शाळेच्या रूम सुद्धा व्यवस्थित नाहीत.
बर. आणि त्यांनी तो 3,000 कोटी निधी आणलेला कुठं वापरलाय त्यांनाच माहिती आहे. गावात किती निधी आलाय? आमच्या गावात 1 रुपया आला नाही. 1 रुपया आला का हो? आता ते आमदार साहेबांना माहिती. ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबांना निधी मागायला स्वतः पत्र घेऊन गेलो होतो त्यावेळेस आमदार साहेबांनी सांगितलं आम्हाला की निधी संपलेला आहे आणि पुढच्या यादीमध्ये तुमचा विचार केला जाईल. बरं, का आता ते विद्यमान आमदार आहेत त्यांनी तर एवढा विकास केलाय म्हणते काय नाही? विरोध पक्षाचा आहे. नाही तसं नाही म्हणत मी, तुम्ही मतदार आहात. त्यांनी म्हणते मतदारसंघामध्ये आम्ही विकास केलेला आहे, एवढा मोठा निधी आणलेला आहे, त्याबद्दल काय मग तुमच्या गावात तसा विकास झालेला आहे का? आमच्या गावाचा विकास निधीच नाही तर विकास कुठून येणार आहे? निधी दिला तर विकास होईल ना. बरं, तुम्ही येताना बघितलं रस्ता होता का तुम्हाला गावात यायला? रस्ता नाहीये. मग तू झाला का निधी? 3,000 कोटी गेले कुठे? मग रस्ता एक जर गावाला जर रस्ता नसेल गावात यायला, आमच्या 500 मीटरचा रस्ता आहे, 500 मीटरचा रस्ता जर गावात यायला नसेल बर, तर तो ही कुठे गेला? मग 3,000 कोटी निधी गेला कुठं? बर बर. मग आता अनेक जण या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. भगीरथ बालके असतील, परत समाधान अवताडे तर असणारच आहेत, प्रशांत परिचारक असतील, अनिल सावंत असतील, अशा अनेक नेते मंडळी या आमदारकीच्या रेसमध्ये आहेत. तर काय वाटतं यंदाचा आमदार कोण व्हावा असं तुम्हाला? यंदाचा आमदार हा भगीरथदादांना महाविकास आघाडी तिकीट 100% मिळेल आणि भगीरथदादा आमदार होतील. बर, 100%? 100%. मागच्या वेळेस किती होतं मतदान गावातून? कंटिन्यू जसे भारत नाना उभारतात तसे भारत नानासाठी. 2021च्या पोटनिवडणुकीत किती मतदान होतं? 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला 100च्या आतमध्ये मतदान. भगीरथदादांना किती मतदान होतं? भगीरथदादांना 190च्या आसपास मतदान होतं. बर बर. लीड कोणाला होतं? भगीरथदादांना. बर. मग आता यंदा काय मग कोण नेमकं कोणाला आमदार करायचं आहे? भगीरथदादांना. बर, काम सगळी समस्या सुट्टीला असं वाटतंय आमदार झाले? वाटणार की बर, सुटणार समस्या सगळ्या सुटणार. ओके. नमस्कार. काय नाव तुमचं? विश्वास पाटील. बर बर. गाव? डिक्सळ. बर बर बर. काय विद्यमान आमदारांचं कसं आहे कामकाज? काय 0-0. का हो? काय कामच नाही आमच्या गावाला. 1 निधी रुपया दिला नाही. इथं विकास कामं केली, एवढा निधी आणला म्हणते ती. कुठे दिला? आमच्या गावात काय दिलाय सांगाव त्यांनी. बर, कसला निधी नाही? काय नाही. का म्हणून दिला नसावा? विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून दिला नसणार आहे. नाही, विरोधातला नसल्यानंतर पण मतदार तर आहे ना तुम्ही? मतदार आहे, त्यांना थोड्या का होईना लोकांनी मतदान केलं हे त्यांना तुमच्या गावात त्यांना मतदान पडलं नाही काही? मिळालंय ना. मिळालंय पण मिळालेलं आहे. बर, मग तरी विकास काय नाही? दिला नाही निधी काहीच. बर. आता एवढे 3,000 कोटीचा निधी आणलाय म्हणते मतदार सांगा, तुमच्या गावाला कसला निधी नाही का? नाही आमच्या गावाला काहीच दिला नाही. बर, कसला निधी नाही? बर बर बर. आता काय यंदा कोणाला आमदार करायचं आहे? भगीरथ दादा. का हो? भगीरथ दादा का हो? भगीरथ दादा भारत नानाचं कार्य चांगलं होतं. बर. त्यांचा वारसा भगीरथ दादा चांगला चालवते. बर. कामकाज कसं होतं? नानाचं 1 नंबर कामकाज. मग आता भगीरथ दादाचं कामकाज कसं आहे? त्यांचं सुद्धा चांगलं आहे. बर. भगीरथ दादा प्रणितीत आहे. बर. हे दोन्ही तालुक्यात पूर्ण कोणीही त्यांना आमंत्रण देऊ द्या, त्यांचा कार्यक्रम अटेंड करते त्यांनी. बर. एक सुद्धा कार्यक्रम सोडत नाही. ते आता भगीरथ दादा गावोगावी फिरते ती, त्यांचं कसं काय 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 म्हणणं आहे त्यांचं? तुमच्या गावात आलते का? आले होते आमच्या गावात. बर, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं मत काय नाही, त्यांनी उभारणार आहेत 100%. बर बर. मग तुम्ही मतदार म्हणून तुमची काय समस्या मांडल्या का नाही? आमच्या समस्या मांडल्या आम्ही त्यांना. बर. त्यांना सांगितलं तुम्ही 100% उभा राहा, बर. आम्ही 100% तुमच्या पाठीमागे. बर, समस्या सोडवतील असं वाटतंय? 100% समस्या सोडवणार भगीरथ दादा. यंदा आता भगीरथ दादा असतील, समाधान अवताडे असतील, परत अनिल सावंत असतील, अशा अनेक आहेत उभारणारे इच्छुक वेगवेगळ्या पक्षातले. भगीरथ दादा का आमदार करणार आहे तुम्ही? भगीरथ दादांनाच करणार, 100% करणार. का करणार? स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे. बर. बोलण्याची भाषा शैली चांगली आहे त्यांची. बर. त्यामुळे त्यांना आमदार करणार आहे. काम करतील असं वाटतंय? कामं देखील, विकास देखील गावाचा भरपूर करणार त्यांनी. बर. निवडून आलं तर काम करतील असं वाटतंय? निवडून आल्यानंतर 100% काम करणार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रकाश गंगाराम पाटील. बर. गाव? डिक्सळ. बर बर बर. काय सध्या निवडणुका लागतात ही तर माहिती आहे का नाही? महाराष्ट्रभर विधानसभेच्या आमदारकीच्या. होय. काय कसं काम आहे आमदारांचं? आमदारांचं काम 0 आहे. का हो? कारण की त्यांनी आमच्या गावाला भेटी दिल्या तर कधी कोणाची भेट घेतली नाही, किंवा काम कसं आहे तुमच्या गावात, आम्ही तुमचा आमदार आहे, तुम्ही आमच्यापाशी या अवश्य, आम्ही तुमचे प्रश्न सोडवू, असं कधी काही नाही. बर. आता एवढा विकास कामं केले, निधी आणला म्हणते एवढा, आमच्या गावाला 1 रुपयाही निधी दिला नाही. बर. 1 रुपया निधी नाही? बर. साधी लाईटाची डीपी सुद्धा त्यांच्याकडे गेलं तर आम्हाला भेटली नाही. बर. पाण्याची कशी अवस्था आहे तुमच्यात? आमच्याकडे पाणी आहे कॅनलचं. बर. तेवढंच? बालकी नानाच्या काळात आलेलं पाणी आहे. नानांच्या काळात झालेलं आहे. बर. रस्त्याची काय दुरावस्था आहे? काय रस्त्याची दुरावस्था आहे, फार बिकट आणि
खराब आहे. बर. आमदार बी त्या रस्त्यावर येऊन गेले ते, बर. त्यांनी काही त्याच्यावर दुर्लक्षच केलं. आता मागच्या वेळेला निवडून आलेले आमदार त्यांनी काही त्यांच्याकडे मागणी केली नाही का रस्त्यासाठी? भरपूर वेळेस मागणी केली. बर. त्यांनी सांगितले आम्ही तुमचा रस्ता करून देऊ. बर हा. बर, रस्ता करून देऊ म्हणले, होय. मग केला का नाही? नाही केला अजून. का का आता केला का नसावा? केला नाही त्यांचा प्रश्न तो. बर हा. बर, काय काम केलं नाही असं म्हणणं तुमचं? होय, काही काम केली नाही ते. बर बर बर. आता सध्या या निवडणुकीमध्ये अनेक जण उभारणार आहे, ते भगीरथ बालके असतील, समाधान आवताडे असतील, परत अजून अनिल सावंत असतील, अशा विविध पक्षाचे जे नेते असतील, मनसे असेल त्यांच्या पक्षातले असतील, परत प्रशांत परिचारक असतील, अशा अनेक जण उभारणार आहे. ती तुम्हाला कोण यंदा कोण आमदार करावा असं वाटतं तुम्हाला? यंदा कोणाला करायचं आहे? मनातलं थोडं बोलू का? बोला की. मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे, हा. उद्धव ठाकरे गटाचा. बर बरोबर. बर. त्यांनी पनिताताई शिंदे यांना मदत केली, शरद पवार गट, परत उद्धव साहेब गट, पनिताताई यांना मदत केली. तसंच आता जर कधी आम्ही भगीरथ दादांना मदत करू, बर. मी तर माझ्या मनापासून पूर्ण मदत करणार. का म्हणून मदत करा असं वाटतं कारण तुम्हाला? की त्यांचे विचार चांगले आहेत. बर शिवसेना गटाचा विचार आहे, बर. परत शरद पवार दादा हा. त्यांचे विचार आहेत, शरद पवार साहेब. हा. साहेब हा. यांच्या विचाराच्या मागे चालणारे नेते आहेत. बर. त्यामुळे आम्ही भगीरथ दादांच्या विचारामागे जाऊ. कामकाजाची कशी पद्धत आहे त्यांच्या? त्यांची पद्धत अतिशय सरळ आणि सोपी आणि चांगली आहे. पण ते आता ती गावोगावी फिरत आहे, ती जाणून घेते ती मत. तुमच्या गावात आलती का? होय, बर, कधी आलती? आजच येऊन गेले. बर, आज येऊन गेली. हो. बर, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे, माझ्या वडिलांनी जे तुमच्या गावावर प्रेम केलंय हा. तेच प्रेम मी तुमच्यावर करेल. तुम्ही जसं माझ्या वडिलांवर प्रेम दावलं हा. तेच प्रेम माझ्यावर दावा. बर. मीही माझ्या वडिलांसारखं तुमच्यावर प्रेम दावेल. बर, विकास काम करू वगैरे असं काय शब्द त्यांनी दिला आहे सांगितलं काय? की तुमचा काही विकास असू द्या, बर आम्ही सोडवू. तुम्ही आम्हाला एक वेळ सत्तेमध्ये आणा, बर. आम्ही तुमचा विकास करू. विकास करतील असं वाटतंय? 100%. बर. आम्हाला पूर्ण विश्वास, जसा नानांवर विश्वास होता हा. तसा भगीरथ दादांवर आमचा पूर्ण 100% विश्वास आहे. मग आता काय यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय तुम्ही? 100% भगीरथ दादा बालके.